श्री स्वामी समर्थ. माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावस्याविषयी माहिती आपण बघणार आहोत. तर या दिवशी आपण कोणते उपाय करायचे, कारण बऱ्याच महिला ज्या असतात त्या या दिवशी त्यांची हमखास चिडचिड होत असते घरामध्ये, किंवा या दिवशी बऱ्याच जणांच्या घरामध्ये कटकटी होत असतात, भांडणे होत असतात. त्यासाठी आज आपल्याला बरेचसे उपाय करायचे आहे. तर असं म्हणतात की अमावस्याच्या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही, किंवा चंद्र हा माणसाच्या मनाचा कारकग्रह आहे. त्यामुळे या दिवशी घरामध्ये मानवी मनावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो, किंवा जे एखादे मनोरुग्ण व्यक्ती असतात ते जास्त या दिवशी अस्वस्थ असतात. तर या दिवशी आपल्याला असे उपाय करायचे आहे की अमावस्या ही पितरांची पण तिथी मानली जाते. त्यामुळे पितरांची सेवा करण्याची संधीही या दिवशी सोडायची नसती. या दिवशी पितरांची आपल्याला सेवा करायची असते, कारण बऱ्याच जणांना पितृदोष असतो. त्यामुळे आपण या दिवशी ही सेवा करायची आहे. तर ती सेवा म्हणजे आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या काळामध्ये आपल्याला एखादा आपल्या जवळपास आजूबाजूला किंवा एखादं मंदिर असेल, तिथे ब्राह्मण असेल कोणी, तर त्या ब्राह्मणाला आपण या दिवशी हिरण्यदान करायचं आहे. हिरण्यदान म्हणजे काय, तर आपल्याला 1.25 पावशेर पेढे घ्यायचे आहे आणि एक जानवजोड घ्यायचं आहे आणि ते त्या ब्राह्मणाला द्यायचं आहे. त्यामुळे आपले जे पितरांचा जो आपल्याला दोष लाभलेला असतो तो यामुळे आपण त्या ऋणातून मुक्त झालेला असतो. तर त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करायचा आहे. आणि त्यानंतर आहे की दुसरा, अगदी म्हणजे घरामध्ये खूप जणांच्या घरात चिडचिड होत असते, भांडण होत असतात. बऱ्याच महिला ह्या खूप चिडचिड करत असतात. तर त्यांच्यासाठी आहे की आपण या दिवशी थोडंसं गरम किंवा कोमट पाणी करायचं आहे. त्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे. खडे मीठ टाकल्यानंतर जी व्यक्ती असेल, घरातली व्यक्ती असेल किंवा लेडीज असेल, तिनं यामध्ये पाय बुडून थोडा वेळ बसायचं आहे. तर यामुळे काय होतं की जी निगेटिव्ह एनर्जी असते त्या व्यक्तीच्या अंगातली, किंवा जो चिडचिडेपणा असतो तो पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. आपल्याला जाणवेल पण की आपल्या पायातून काहीतरी बाहेर निघतंय. तर अशा प्रकारे जी निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर गेलेली असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनाला खूप शांतता वाटत असते. तर या दिवशी आपल्याला बऱ्याच जणांच्या घरामध्ये आजारी व्यक्ती पण असतात. तर त्या आजारी व्यक्तींचा म्हणजे काही म्हणजे दवाखाने केले तर त्यांचं बरं होत नसतं, खूप सतत आजारी पडत असतात. तर त्यांना आपण या दिवशी संपूर्ण शरीराला हे पंचगव्य लावायचं आहे. हे पंचगव्य कुठेही केंद्रात पण भेटतं, किंवा तुमच्या आसपास दुकान असेल साहित्याचं, पूजा साहित्याचं, त्या दुकानामध्येही भेटतं. पंचगव्य आणायचं आहे आणि त्याच्या संपूर्ण शरीराला लावायचं आहे. जसं की आपण उटणं लावत असतो त्या प्रमाणात संपूर्ण शरीराला, केसापासून तर अगदी नखापर्यंत आपण ते लावायचं आहे. आणि ते लावल्यानंतर आपल्याला साबण लावायचे नाही, अंग तसंच धुवायचं आहे. 5 मिनिटं आपल्या अंगाला तसंच ठेवायचं आहे ते. त्यानंतर आपल्याला फरशी पुसताना जी माता लक्ष्मी असते तिची आपण पौर्णिमेच्या दिवशी पूजा करत असतो, लक्ष्मीची पूजा करत असतो. म्हणजे लक्ष्मीला स्वच्छता प्रिय असते. त्याच दिवशी आपण पाणी घ्यायचं आहे फरशी पुसण्यासाठी. त्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि खडे मीठ टाकायचं आहे. हे मिश्र करून आपल्याला फरशी पुसायची आहे, म्हणजे जेणेकरून जी निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर निघण्याचं काम ह्या मिठामुळे होत असतं. तर या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आणि त्यानंतर आहे की आपला जो मेन दरवाजा असतो, जे मुख्य प्रवेशद्वार असतं, ते मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी ज्या काही असतात ते येत असतात. त्यामुळे या दिवशी आपल्या जे मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाला आपल्याला हळद आणि गोमूत्र हे मिक्स करून आपल्याला त्याचं लेपन लावायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. स्वस्तिक काढून आपल्याला याची पंचोपचार पूजा करायची आहे. म्हणजे जे काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती आपल्या घरापर्यंत पोचत नाही, ती तिथल्या तिथेच बाहेर निघून जातात. त्यानंतर आपल्याला याच दिवशी, अमावस्याच्या दिवशी, आपल्या घराला कोहळं लावायचं आहे. तर ते कोहळं आपल्याला लावल्यानंतर त्या कोहळ्याला आपण 5 साईडना 5 रेषा, कुंकवाच्या रेषा बोटं वडायची आहे आणि त्यावरती 11 माळा श्री स्वामी समर्थ म्हणायच्या. आणि आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती टांगायचं आहे. म्हणजे एखादी जी काही व्यक्ती असेल जिच्यामुळे आपल्या घरामध्ये त्रास होत असतो, तर ती म्हणजे येण्या जाण्याचा जो दरवाजा आहे त्यामुळे
त्याच्यावरतीच टांगल्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तिथल्या तिथंच निघून जात असती, म्हणजे त्या व्यक्ती त्या कोवळ्याच्या खालून जात असती, त्यामुळे ती निगेटिव्ह एनर्जी तिथल्या तिथे बाहेर जात असती. नंतर या दिवशी आपल्याला पिवळ्या मोहरीचाही एक उपाय करायचा आहे. पिवळी मोहरी घ्यायची आहे हातामध्ये, उजव्या हातामध्ये, त्यावरती आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. आणि कालभैरव अष्टक म्हणून झाल्यानंतर ती पिवळी मोहरी आहे ती आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये फेकायची आहे. यामुळे जी कुठे आपली जी निगेटिव्ह एनर्जी असती ती निगेटिव्ह एनर्जी काढून घेण्याचं काम, किंवा आपल्याला कोणत्या प्रकारचं भय किंवा घरामध्ये वाईट शक्ती राहत नाही यामुळे. तर अशा प्रकारे जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी हे उपाय अगदी साधे सोपे आहे हे जर केले तर घरातील जी कर्ता पुरुष असेल किंवा कर्ता महिला असेल त्यांची चिडचिड होणार नाही किंवा कटकटी होणार नाही या दिवशी. तर श्री स्वामी समर्थ.